श्री स्वामी समर्थ. गावातल्या एका निवांत सकाळी जिथं काळसर ढग आकाशात विहरत होते आणि पावसाचा मंद गारवा अंगावर अलगद झिरपत होता, त्या प्रसन्न वेळी स्वामी समर्थांनी अचानक गावाच्या पारावर पावलं ठेवली. गावकरी नेहमीप्रमाणे त्यांच्या अवतीभोवती जमले, पण आजच्या त्यांच्या नजरेत काहीतरी वेगळं होतं. एक ओढ, एक संकेत आणि एक गूढ शांतता. ते अचानक विचारतात, बेलाचं झाड कुठं आहे रे गावात? हा प्रश्न गावकऱ्यांना वेगळा वाटतो. कोणी बोलत नाही, पण स्वामींचा चेहरा तेजस्वी आणि गंभीर असतो. ही कथा आहे त्या दिवशीची, ज्या दिवशी स्वामी समर्थांनी स्वतः बेलाच्या झाडाचं महत्व सांगितलं, लक्ष्मीचा वास कसा तिथं असतो हे उलगडलं आणि एका गरीब भक्तिनीच्या जीवनात चमत्कार कसा घडवला. ही कथा केवळ झाडाची नाही, तर श्रद्धेची आहे, विश्वासाची आहे आणि स्वामीच्या कृपेची आहे. जिथं स्मरण केलं तरी मन शुद्ध होतं आणि संकट माघारी वळतात. त्या दिवशी त्यांच्या नजरेत एक वेगळी शांती होती. गावकरी त्यांच्या आजूबाजूला बसायला लागलेत, कोणी हातात नारळ घेऊन, कोणी दूध घेऊन, कोणी फक्त त्यांच्या डोळ्यांनी आशीर्वाद घ्यायला. अचानक स्वामींनी डोळे उघडले. ते समोरच्या गडगडणाऱ्या ढगांकडे बघत म्हणाले, हे पुराणो, या गावात बेलाचं झाड कुठं आहे माहित आहे का? सगळे थक्क एकमेकांकडे पाहू लागले. तेवढ्यात गावातली एक म्हातारी माऊली हिराबाई पुढे आली. ती हळू आवाजात म्हणाली, महाराज, आमच्या पानवट्याजवळ एक झाड आहे. फारसं कुणी तिकडे जात नाही, मी कधी कधी हात जोडते. स्वामींनी हसून डोकं हलवलं. हिराबाई, तू खूप भाग्यवंती आहे, कारण त्या झाडाखाली लक्ष्मीचा वास असतो. त्या झाडात मी स्वतः बसलोय आणि तिथे एक अद्भुत लीला घडली होती. स्वामी आता शांतपणे बोलायला लागले. गावकरी त्यांच्या शब्दावर तल्लीन झाले. खूप वर्षापूर्वी मी एका गावात बेलाच्या झाडाखाली बसलो होतो. तिथं एक बाई आली, फाटकी साडी, डोळ्यात पाणी, आवाजात कंप. ती म्हणाली, स्वामी, घरात रोज भांडण, नवऱ्याचं व्यसन, मुलांचं उपासमार, काही समजत नाही, सगळीकडे अंधार वाटतो. मी तिच्या डोळ्यात पाहिलं, ते श्रद्धेने भरले होते. मी तिला विचारलं, तुझ्या घराच्या जवळ कुठं झाड आहे का? ती म्हणाली, फक्त एक झाड आहे, बेलाचं, पण काही उपयोग होत नाही त्याचा. मग मी सांगितलं, बाई, लक्ष्मी कुठं वस्ती करते माहित आहे का? जीव जंतूच्या घरात नाही, सोन्याच्या भांड्यातही नाही. ती राहत असते जिथं रोजच्या श्रद्धेने एक थेंब पाणी आणि एक शब्द समर्पणाचा दिला जातो. मी तिला सांगितलं, त्या बेलाच्या झाडाखाली रोज जा, हात जोड, एक दिवा लाव आणि मनात म्हण, हे लक्ष्मी माते, माझ्या घरात सुखाचं पाऊल पडू दे. तू पाहशील, सगळं हळूहळू पालटतंय. ती बाई नित्यनेमाने गेली. एक आठवडा, 2 आठवडे आणि 3ऱ्या आठवड्यात तिच्या घरात चमत्कार झाला. नवरा दारू सोडून शेतात कामाला लागला, मोठा मुलगा शिकायला लागला आणि घरात शांततेचं पाऊल पडलं. स्वामी थांबले. गावकऱ्यांनी विचारलं, पण हे झाड एवढं खास कसं? एक तरुण हात जोडून विचारतो, स्वामी, पण इतकी शक्ती एका झाडात असते का? स्वामी थोडं हसले. त्यांच्या चेहऱ्यावर दिव्य तेज झळकत होते. ते म्हणाले, बाळा, झाडात नव्हे रे, तुझ्या भावनेत शक्ती असते. पण बेलाचं झाड विशेष असतं. शंकरासमोर ते प्रिय आहे. लक्ष्मी त्यांचं वासस्थान करत असल्याचे स्वतः शंकरांनी सांगितलंय. मी स्वतः त्या झाडाखाली ध्यान केलंय आणि तिथंच मला लक्ष्मीचं दर्शन झालं. गावात शांतता पसरली. कुणाचंही मन हललं. उठून उभे राहिले. पायाखालची धुळीत पाऊल उमटलंय. ते म्हणाले, तुमचं घर सोन्यानं भरावं अशीच अपेक्षा असेल तर सोनं शोधू नका, श्रद्धा लावा. त्या बेलाच्या झाडाला रोज एक थेंब पाणी द्या आणि मनापासून प्रार्थना करा, हे झाड, माझ्या घरात लक्ष्मीचा वास राहू दे. मी तुमच्या माग उभा आहे. त्या दिवसानंतर गावकऱ्यांनी बेलाचं झाड शोधलं. ते झाड नदीच्या वळणावर होतं, जुनं पण थेट आभाळाला भिडलेलं. लहान मुलं रोज फुलं नेत, बायका दिवा लावत, माणसं शांततेनं तिथं बसायची.
ते ठिकाण लक्ष्मी स्थळ म्हणून ओळखलं जाऊ लागलं. आणि आजही गावकऱ्यांचं म्हणणं आहे, स्वामींनी सांगितलेलं खरं ठरलं. बेलाचं झाड काही केवळ झाड नव्हतं, ते स्वामींचं स्मरण, लक्ष्मीचा वास आणि आपल्या श्रद्धेचं आशेचं ठरलं. स्वामी महाराज त्या दिवशी शांतपणे गावकऱ्यांकडे बघत म्हणाले, बघा रे बाळांनो, या झाडाला फक्त झाड म्हणून बघू नका. बेलाचं झाड हे पवित्र असतं. ह्याच झाडावर लक्ष्मी मातेचा वास असतो. जे घर बेल झाड लावून त्यांची सेवा करतं, तिथं कधीही अन्नाचं, पैशाचं किंवा सुखाचं दुर्भाग्य येत नाही. पण लक्षात ठेवा, झाडाला फक्त पूजून उपयोग नाही, त्याचं रक्षण केलं पाहिजे, ते वाढवलं पाहिजे आणि त्याच्याशी प्रेमानं वागलं पाहिजे. गावकऱ्यांनी डोळे पाणावले, मन थरथरत होतं. स्वामी पुढे म्हणाले, श्रद्धा ही फक्त देवाच्या मूर्तीवर नको, तर देवानं दिलेल्या सृष्टीवर असली पाहिजे. बेलझाड हे त्या सृष्टीतलं एक पूज्य रूप आहे. त्याचं मन शुद्ध, कृती शुद्ध आणि श्रद्धा खऱ्या असतात. त्याच्यावर माझी कृपा आपोआप होते. माझ्या नावानं रोज एक बेल पान झाडावर अर्पण करा आणि मनात दारिद्र्य, चिंता, भीती सगळं निघून जाईल. स्वामींनी मग शेवटी दोन्ही हात वर करून आशीर्वाद दिला आणि म्हणाले, तुमचं जीवन सुखी, पवित्र आणि समाधानाचं होवो. बेलझाड जपा, लक्ष्मी मातेचं पूजन करा आणि कुणालाही उपाशी झोपू देऊ नका. माझं सगळं तुमच्यातच आहे. मी कुठं दूर नाही. जिथं प्रेम, श्रद्धा आणि सेवा आहे, तिथंच मी आहे. त्यांच्या त्या शब्दांनी गावाचं आसमंतच निशब्द झालं. त्या दिवसापासून गावात बेलझाडाला देवासारखं पूजलं जाऊ लागलं आणि खरंच त्या गावावर कधीही दारिद्र्याची सावली आली नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कथा आवडल्यास कथाला लाईक करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा.